आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच मोठी बातमी ठाकरे बंधूंसंदर्भात। राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झालेली आहे। एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे, जागा वाटप आणि इतर मुद्द्यांवर ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या घरी पोहोचले, मातोश्रीवर पोहोचले आणि ही चर्चा झाली आहे। निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली आहे अशी माहिती समोर येते आहे। राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या घरी पोहोचले आणि या दोन बंधूंमध्ये चर्चा झालेली आहे। एबी फॉर्म वाटप झालेला आहे, जागा वाटपासंदर्भात सुद्धा आधीच चर्चा होऊन निर्णय झालेला आहे आणि आता निवडणुकांमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये कशी रणनीती ठरवायची या संदर्भात ही बैठक पार पडली अशी माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत, कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या वेळेस चर्चा होईल? जगदीश, राज ठाकरे हे काही वेळापूर्वी जे ते मातोश्री हे उद्धव ठाकरेच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। आज पाहिलं तर एबी फॉर्म जे देण्यात आले होते, आज शेवटचा दिवस होता। उमेदवारांनी एबी फॉर्म मोठ्या प्रमाणात भरले, पण मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली। काही ठिकाणी तर बंडखोरी करण्यात आली होती, दुसऱ्या पक्षात जाऊन एबी फॉर्म भरल्याचेही म्हणजे आता आपण पाहिलं। आदित्य ठाकरे यांच्या वर्ली मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात बंडखोरी किंवा नाराजी जी आहे ती उमेदवारांची पाहायला मिळाली होती, जे इच्छुक होते। मात्र ह्या सगळ्याचा फटका आहे तो कुठेतरी निवडणुकीत पडू नये म्हणून किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे येत्या निवडणुकीत जनतेसमोर जी आहे ती प्रचार कसा असणार आहे किंवा एकंदरीत प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत। कारण राज ठाकरे यांनी जो मराठीचा मुद्दा घेतला होता त्यामुळे उत्तर भारतीय जी लोक आहेत ती नाराज होती। गुजराती मारवाडी लोकांच्या विरोधात आहेत ते राज ठाकरे यांचा पक्ष सदैव पुढे राहिलेला आहे। संदीप देशपांडे यांचे काही आंदोलनं आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळाली होती। मात्र आता या निवडणुकीत एकंदरीत प्रचार कसा करायचा, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या ज्या सभा होणार आहेत त्या कुठे होणार आहेत, काय होणार या संदर्भात सगळ्या चर्चा या उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी होत आहेत। त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं या रणनीतीत जे ते आपला जाहीरनामा काय असणार आहे या संदर्भात ज्या चर्चा आहेत त्या आता होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेमध्ये अजून काही चर्चा होत आहेत किंवा या संदर्भात अधिक माहिती आहे ती आपल्याला मिळेलच। मात्र सध्या एक 15 ते 20 मिनिटं झाली या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आणि जी बंडखोरी झाली होती ती बंडखोरी शमवणं फार गरजेचं आहे। कारण या बंडखोरीनंतर या निवडणुकीमध्ये जे आहे ते पक्षाला मोठं नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे त्या बंडखोरांना शमवण्यासाठीही काही करण्यात यावं अशीही या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता नेमकं काय या संदर्भात चर्चा करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, मात्र महेंद्र, या बैठकीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणी नेते उपस्थित आहेत? जगदीश, राज ठाकरे हे फक्त एकटेच जाताना पाहायला मिळाले होते, त्यामुळे त्यांच्या अन्य सोबत कोणी दिसलं नाही आहे। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा सीट शेअरिंगची चर्चा चालू होती तेव्हा हे दोघं एकत्रित चर्चा करत होते। युतीचा निर्णयही त्या दोघांनी एकत्रितच घेतला होता। त्यामुळे आता या पुढचा जो युतीचा म्हणजे या दोघांचा जाहीरनामा असेल की मुंबईसमोर आपण जे आहे ते काय जाहीरनामा ठेवला पाहिजे, मुंबईत जो आहे तो प्रचार कसा केला पाहिजे किंवा आपले जे मेळावे असणार आहेत ते मुंबईत मेळावे कधी, कोणते आणि कोणत्या ठिकाणी एकत्रित असणार आहेत किंवा राज ठाकरे व्यतिरिक्त, उद्धव ठाकरे व्यतिरिक्त आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही या प्रचाराच्या रिंगणात उतरताना पाहायला मिळणार। त्यामुळे ही सगळी रणनीती असणार आहे। एकंदरीत आज आपण पाहिलं तर यांच्या युतीचा जो फॉर्म्युला तो समोर आलेला पाहायला मिळाला आहे। मात्र आता पुढची जी प्रमुख जी कारणं असतील ती म्हणजे ते म्हणजे बंडखोरी शमवणं, कारण त्याचा फायदा तो निवडणुकीत होऊ नये म्हणून, त्यामुळे पक्षाला याचा फायदा न होता तोटाच होईल आणि जे ते जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यावर भर राहील आणि प्रचार म्हणजे एकंदरीत प्रचार कसा करावा किंवा प्रचाराची प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक सुरू आहे। महेंद्र, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।